नात्यामध्ये लग्न का करू नये आणि सेम ब्लड ग्रुप असेल तर काय प्रॉब्लेम येतात? हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे नात्यामध्ये लग्न का करू नये? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. त्यासाठी नात्यामध्ये लग्न हे टाळलं जातं. म्हणजे नात्यामध्ये लग्न म्हणजे जेनेटिकचं रिपिटिशन. आता दुसरा प्रश्न, की सेम ब्लड ग्रुप असेल तर काय प्रॉब्लेम येतात? मुलाचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आणि मुलीचाही ए पॉझिटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्हली तसा काही प्रॉब्लेम येत नाही. पण आर-एच फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. कारण पॉझिटिव्ह आर-एच फॅक्टर कोणत्याही वेगळ्या अँटीबॉडीज तयार करत नाही. पण जर आईचा म्हणजे त्या मुलीचा ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह असेल, म्हणजे आर-एच फॅक्टर जर निगेटिव्ह असेल, तर अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज आईचा आर-एच निगेटिव्ह आणि वडिलांचा आर-एच पॉझिटिव्ह असेल, तर आर-एच अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या बाळाच्या रक्तपेशींवरती हल्ला करू शकतात. आणि याआधी जर आर-एच निगेटिव्ह आईचा असेल, तर त्यासाठी आर-एच इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन हे दिलं जातं. आर-एच इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन हे कधी दिलं जातं, हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.